पिण्याच्या पाण्यासाठी जिल्हा परिषदेतील विद्यार्थी आक्रमक झाल्याचं दिसून आलंय। महापुरुषांच्या प्रतिमा हातात घेऊन धनूर ते कापडणे थेट 3 किलोमीटरची पायपीट करत चिमुकल्यांचा मोर्चा कापडणे ग्रामपंचायतीवर धडकला। या ठिकाणी कोणताही अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित नसल्यानं अनेक तास चिमुकल्यांसह पालक ग्रामपंचायत आवारात ठिय्या आंदोलनाला बसले होते। जोपर्यंत पिण्याचं पाणी मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा चिमुकल्यांसह पालकांनी प्रशासनाला दिलाय। पाणी हे जीवन आहे, तुम्ही तर आमचे जीवनच घेऊन घेतले आहे। आमच्या शाळेत पाण्याची सोय करून द्या, आमच्या शाळेत पाण्याची सोय करून द्या। आम्ही नेते शाळेत जाणार नाही। त्या चौथीची विद्यार्थी आहे, मी इयत्ता पहिलीतून चौथीमध्ये आली, पण आम्हाला पिण्याला पाणी भेटलं नाही। आम्हाला जेवण करताना हात धुवायला पाणी भेटलं नाही, टाकायला भेटलं नाही। मग आम्ही शाळेत जाऊन काय करणार? माझे नाव कृष्णा ठाकरे, मी कापडण्या गावामध्ये खजानाई नगरमध्ये राहतो। आमच्या खजानाई नगरमध्ये मराठी शाळा आहे। ही शाळेमध्ये अनेक दिवसापासून पिण्यासाठी पाणी नाही आणि हात धुण्यासाठी बी पाणी नाही आणि स्वच्छतागृहासाठी अनेक दिवसापासून पाणीच नाही आहे। म्हणून सर्व विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत। त्यांना आता कळलं की पाणी विना आपलं काहीच नाही, म्हणून त्यांनी आज त्यांच्या विचाराने धनूर गावातून मोर्चा काढला आणि कापडणे ग्रामपंचायतीमध्ये आम्ही निवेदन द्यायला आलो आहेत। कापडणे ग्रामपंचायतीला आमचा हा इशारा आहे। आमचे सर्व विद्यार्थी जमले आहेत, म्हणून हा छोट्या विद्यार्थ्यांचे आंदोलन आहे। म्हणून याच्या पुढे आम्ही सर्व गाव मिळून आंदोलन करू आणि इथून पायी आम्ही धनुरून पायी धुळ्याला जाऊ। आम्ही फक्त धनुरून कापडण्याला ग्रामपंचायतीला भेट दिली आहे। म्हणून सर्व ग्रामस्थांना माझी एकच विनंती, तर आमची समस्या दूर करावा हाच आमची मागणी आहे। पिण्यासाठी पाणी, पिण्यासाठी पाणी। धनूर जिल्हा परिषदेच्या शाळेत गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याचं पाणी नसल्यानं विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। अनेक वेळा तक्रारी करूनही पाणी मिळत नसल्याने अखेर संतप्त झालेल्या चिमुकल्यांनी थेट कापडणे ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला। महापुरुषांच्या प्रतिमा हातात घेऊन धनूर ते कापडणे थेट 3 किलोमीटर पायपीट करून चिमुकले ठिय्या आंदोलनाला बसले। चिमुकल्यांच्या आंदोलनामुळे धनूर जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे।